वसाहतीतील कामगाराचा विद्युत धक्क्याने दुर्दैवी मृत्यू। पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहतीतील 45 वर्षीय कामगाराचा काम करत असताना विद्युत धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दिनांक 29 जून दुपारी घडली। अतुल विष्णू सुतार वय 45 राहणारा सावंतपूर वसाहत तालुका पलूस जिल्हा सांगली असं मृत कामगाराचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावंतपूर वसाहतीतील अतुल इंडस्ट्रीजमध्ये काम सुरू असताना अतुल सुतार यांना अचानक विद्युत धक्का लागला। घटनेनंतर सहकार्याने त्यांना तातडीने किर्लोस्कर वाडी येथील खंबाळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। मात्र उपचार सुरू असतानाच दुपारी 3:45 डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती खंबाळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर शीतल खंबाळकर यांनी दूरध्वनीद्वारे पलूस पोलिसांना दिली। त्यानंतर पलूस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। सदर प्रकरणाचा जाहीर अहवाल तालुका कार्यकारी दंडाधिकारी पलूस यांच्याकडे पाठवण्याची कार्यवाही सुरू असून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास पलूस पोलीस करीत आहेत। या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून सहाय्यक पोलीस फौजदार माने यांनी घटनेची नोंद केली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सावंतपूर वसाहत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।